नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये। तर मंडळी बघा, इथं आपण काही काड्यांच्या मदतीने त्रिकोणाची रचना केलेली आहे। 6 त्रिकोण आपण इथं समान आकाराचे तयार केलेले आहेत। तर आजच्या खेळामध्ये आपल्याला या 6 त्रिकोणाचे 5 त्रिकोण तयार करायचे आहेत, ते सुद्धा समान आकाराचे। आणि हे 5 त्रिकोण तयार करत असताना या आकृतीमधले केवळ 2 काड्यांची आपल्याला जागा बदलायची, म्हणजे त्या काड्या उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात आणि 6 त्रिकोणाचे 5 त्रिकोण तयार करून दाखवायचेत। तर समजलं सर्वांना काय करायचंय? तर बघा, हा खेळ खेळण्यासाठी सर्व विद्यार्थी इथं जमा झालेत। बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करतंय। तर सर्वात पहिल्यांदा अश्विनी प्रयत्न करून बघणार आहे। चल बरं अश्विनी। तर अश्विनीने एक काडी उचलली, दुसरी सुद्धा उचलली आहे, पण इथं 6 त्रिकोण तयार झालेत पुन्हा, है का नाही? आपल्याला किती करायचे आहेत? 5 करायचे आहेत। काही हरकत नाही, छान प्रयत्न होता अश्विनीचा। पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं। यानंतरची विद्यार्थिनी आहे बघा आता अक्षरा। तर अक्षरा बघू आता काय करतीये। तर बघा, अक्षराने एक काडी सरकविली, अजून एक काडी राहिली। दुसरी सुद्धा सरकविली, पण एक काडी इथं शिल्लक राहिली अक्षरा, है का नाही? काडी शिल्लक राहायला नाही पाहिजे। काही हरकत नाही, पहिल्यासारखी आकृती करून ठेव। छान प्रयत्न होता। यानंतरची विद्यार्थिनी आहे बघा आता राजनंदिनी। तर राजनंदिनी बघू आता काय करते। केवळ 2 काड्यांची जागा तुला बदलायची आणि 6 त्रिकोणाचे 5 त्रिकोण तयार करून दाखवायचे। तर राजनंदिनीनं बघा एक काडी उचलली, दुसरी सुद्धा उचलली। किती त्रिकोण झालेत बरं राजनंदिनी? 6 झालेत, आहे का नाही? आपल्याला किती करायचे? 5 करायचे। छान प्रयत्न होता, काही हरकत नाही। पहिल्यासारखी रचना करून ठेव। पुढची विद्यार्थिनी आता स्नेहल। तर स्नेहल बघू काय करते आता। स्नेहलला केवळ 2 काड्या उचलायच्यात आणि 5 त्रिकोणाची रचना करायची आहे। स्नेहलने एक काडी उचलली सुद्धा, आता केवळ एकच काडी राहिली आहे स्नेहलकड, ती सुद्धा उचलली आहे। बघा, 5 त्रिकोण इथं तयार झालेत, पण 2 काड्या मात्र शिल्लक राहिल्यात, त्यामुळे हे उत्तर बरोबर आलं नाही। काही हरकत नाही स्नेहल, पहिल्यासारखी रचना करून ठेव। या पुढची विद्यार्थिनी आता दुर्गा। तर दुर्गा बघू आता काय करतीये। दुर्गाने एक काडी उचलली, दुसरी काडी सुद्धा दुर्गाने उचलली आहे। बघा, दुर्गाने इथं 5 त्रिकोण तयार करून दाखवलेत। एकदा दुर्गासाठी टाळ्या वाजवा। बघा, अजून भरपूर विद्यार्थी राहिले होते शिल्लक, पण दुर्गाने या कोड्याचं अगदी यशस्वीपणे उत्तर शोधून दाखवलंय। दुर्गा, पुन्हा एकदा दाखव बरं तू कसं केलंस तर। बघा, सर्वजण लक्ष द्या, दुर्गाने कशा प्रकारे हे कोड सोडवलंय। 6 त्रिकोणापासून 5 त्रिकोण दुर्गाने तयार केलेले आहेत। वा वा, शाबास। या व्यतिरिक्त अजून कोणाला येत आहे का रे? वेगळ्या प्रकारे कोणाला येत आहे का? येत आहे का? येत आहे का रे कोणाला? नाही, बरं, काही हरकत नाही। तर मंडळी, हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत, तोपर्यंत धन्यवाद।